सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेला मिरज पॅटर्न आता थेट बड्या नेत्यांना दिलेल्या शब्दांमध्ये अडकलेला दिसतोय। उमेदवारी ठरविताना स्थानिक समीकरणांपेक्षा वरिष्ठ नेत्यांना दिलेली आश्वासनं अधिक प्रभावी ठरत असल्याने राजकीय गणिते गुंतागुंतीची बनली आहेत। माननीय आमदार जयंत पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ता म्हणून अभिजित हारगे यांची ओळख आहे। त्यांना दिलेल्या शब्दामुळे मिरजमधील आमदार इद्रिस नायकवडी यांना वचनबद्धतेत अडकावं लागणार का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय। जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी जमादार यांच्या उमेदवारीचा आग्रह असल्याची चर्चा आहे, तर मिरज विधानसभेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सुनेची वॉर्ड क्रमांक 7 मधून उमेदवारी निश्चित मानली जात असून त्यामुळे स्थानिक इच्छुकांमध्ये नाराजी वाढली आहे। लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने 2 जागा सोडल्याची चर्चा असून त्यामध्ये वॉर्ड क्रमांक 5 मधून संजय मेंढे ओपन पुरुष आणि बबिता मेंढे ओबीसी महिला यांच्या नावांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। वॉर्ड क्रमांक 4 मध्ये मकरंद देशपांडे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरती असल्याचं चित्र आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासाठी वॉर्ड क्रमांक 20 मधून कांबळे कुटुंबाला उमेदवारी देण्याबाबत शब्द दिला गेल्याची चर्चा आहे। तसेच वरिष्ठ नेत्यांनी आखलेल्या रणनीतीनुसार वॉर्ड क्रमांक 2 आणि 3 मधून धनुष्यबाण चिन्हाची विशेष मांडणी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ खाडे यांच्यासाठी वॉर्ड क्रमांक 3 आणि 4 मधील काही उमेदवारांना पूर्वी दिलेले शब्द डावलण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून त्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे। याच पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते समित दादा कदम यांनी वॉर्ड क्रमांक 7 मधून आनंदा देवमाणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले। तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्यासाठीही वॉर्ड क्रमांक 3 आणि 4 बाबत बैठका सुरू असल्याची माहिती आहे। याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वॉर्ड क्रमांक 3 साठी कैलासवासी इब्राहिम चौधरी यांचे सुपुत्र आरिफ चौधरी व जुबेर चौधरी यांना शब्द दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। एकूणच स्थानिक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या शब्दांमध्ये मिरज पॅटर्न अडकलेला दिसून येत आहे। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राजकीय तणाव अधिक तीव्र झाल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।